भाजपच्या गुंडांनी कॉक्रोच पार्टीच्या आशुतोष राखाला रस्त्यावरती पळून पळून मारलं। आशुतोष राखाने स्वतः याबद्दल सांगितलंय आणि त्याचे व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेत। आशुतोष राखा आणि त्यांच्याबरोबर काही कॉक्रोच पार्टीचे सदस्य होते। ते एका शाळेची पाहणी करण्यासाठी गेले होते। त्या दरम्यान अचानक भाजपचे गुंडे आले। त्यांनी आशुतोष राखा आणि कॉक्रोच पार्टीच्या सदस्यांना बेदम मारहाण केली, त्यांना गावामधून पळून लावलं। पण हे संपूर्ण प्रकरण कुठे घडलं, का घडलं? खरंच भाजपच्या गुंडांनी कॉक्रोच पार्टीच्या सदस्यांना मारहाण केली का? नेमकं काय घडलंय तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ। 15 ऑगस्ट पासून कॉक्रोच पार्टीने शाळा ठीक करा हे अभियान चालू केलं। या दरम्यान कॉक्रोच पार्टीचे प्रत्येक सदस्य आपल्या आपल्या गावातील, आपल्या आपल्या जिल्ह्यातील सरकारी शाळेची पाहणी करतायत आणि जर तिथे विद्यार्थ्यांना त्रास होत असेल, जसं की पिण्याचं पाणी नाही, टॉयलेट नाही, याबद्दल सरकारला जाब विचारतायत। शाळा कधी ठीक होणार? आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, नेमकं काय घडलंय ते आपण पाहणार आहोत। अभिजित दिपके देखील महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये, लातूरमध्ये अनेक सरकारी शाळेमध्ये गेले। अभिजित दिपकेने सरकारी शाळांची अवस्था दाखवली। मुलांना बसण्यासाठी बेंच नाही, पिण्यासाठी पाणी नाही, टॉयलेटची अवस्था अतिशय बिकट। एका सरकारी शाळेमध्ये मुख्याध्यापक स्वतः दारू पिऊन झोपला होता। याबद्दल अभिजित दिपकेने सरकारला जाब विचारला। महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री असलेले दादा भुसे यांच्या राजीनाम्याची देखील अभिजित दिपकेने मागणी केली। आता हे झालं महाराष्ट्रामधील प्रकरण। कॉक्रोच पार्टीचे सदस्य आणि प्रवक्ते आशुतोष राखा हे देखील राजस्थानमध्ये वेगवेगळ्या सरकारी शाळेमध्ये व्हिजिट करत आहेत। त्यांनी देखील अनेक सरकारी शाळांची व्हिजिट केली, तिथे देखील हीच अवस्था आहे जी महाराष्ट्रामध्ये आहे। पण आज परिस्थिती वेगळी घडली। आशुतोष राखा राजस्थानमधील रामपुरा या गावामध्ये शाळेची पाहणी करण्यासाठी गेले होते। त्यांच्याबरोबर काही कॉक्रोच सदस्य होते। कॉक्रोच पार्टीच्या सदस्यांचा कोणताही आरडाओरडा नव्हता, एकदम शांतपणे शाळेची पाहणी करणार होते। त्याच दरम्यान गावामध्ये अचानक भाजपचे गुंडे आले आणि कॉक्रोच पार्टीच्या सदस्यांना अडवलं। तिथे आशुतोष राखा आणि भाजपच्या गुंडांमध्ये वाद झाला। त्यानंतर त्या लोकांनी कॉक्रोच पार्टीच्या सदस्यांना पळून पळून मारलं अक्षरशः। आता ही मारहाण का झाली आणि आशुतोष राखा का म्हणतात हे भाजपचे गुंड होते, त्याचं कारण आहे का? आपल्याला सर्वांनाच माहिती आहे सरकारी शाळांची अवस्था काय आहे। अभिजित दिपकेने देखील दाखवलंय आपल्या महाराष्ट्रामधील सरकारी शाळांची अवस्था काय आहे आणि आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही। पण हेच सरकार आमदार फोडण्यासाठी, खासदार फोडण्यासाठी लाखो कोटी रुपये खर्च करते, पण शाळा सुधारण्याच्या नावाखाली बोंबाबोंब आहे। म्हणजे जे गरीब कुटुंबातील मुलं आहे त्यांना चांगलं शिक्षण मिळणारच नाही आणि जर त्यांच्या विरोधात कोणी आवाज उठवला तर डायरेक्ट मारहाण करायची, अशी यांची प्रवृत्ती आहे। आता बघा, आशुतोष राखा आणि कॉक्रोच पार्टीचे काही सदस्य राजस्थानमधील रामपुरा या गावामध्ये गेले होते। याबद्दलची माहिती पोलिसांना अगोदरच देण्यात आली होती। पण ज्यावेळेस कॉक्रोच सदस्य गेले त्यावेळेस गाव पूर्णपणे शांत होते, म्हणजे तिथे कोणतेही पोलीस आलेले नव्हते। काही पत्रकार मात्र तिथे उपस्थित होते। आशुतोष राखाने स्पष्टपणे सांगितलं, आम्हाला फक्त शाळेची पाहणी करायची, शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळायला हव्या, हे आमचं अभियान आहे, त्यामुळे आम्ही कोणालाही त्रास देणार नाही। पण भाजपच्या गुंडांनी त्यांचा एकही शब्द ऐकला नाही। त्याचं कारण म्हणजे आशुतोष राखा आणि कॉक्रोच पार्टीचे सदस्य ज्या सरकारी शाळेमध्ये व्हिजिट करण्यासाठी चालले होते त्या शाळेतील मुलांना एका म्हशीच्या गोठ्यामध्ये बसवलं होतं आणि तिथे शिक्षक त्यांना शिकवत होते। म्हणजे बघा सरकारी शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांची काय अवस्था आहे। शाळा दुरुस्त झाली नाही म्हणून मुलांना म्हशीच्या गोठ्यामध्ये शिक्षण देण्याचं काम चालू होतं आणि ही गोष्ट जर समोर आली असती तर राजस्थान सरकारवरती मोठे प्रश्न उपस्थित झाले असते। म्हणूनच आशुतोष राखा म्हणतात, भाजपच्या गुंडांनी आम्हाला तिथपर्यंत जाऊन दिलंच नाही। ह्या सरकारला मुलांना शिकवायचंच नाहीये, मुलं शिकली तर यांना अडचण होईल, म्हणून शाळेची पाहणीच करून द्यायची नाही, असं या सरकारचा प्लॅन आहे। आता इथे एक गोष्ट लक्षात आहे का, अचानक तिथं ती मारहाण करणारी लोक कुठून आली? ज्यांना आशुतोष राखा म्हणतात ते भाजपचे गुंड होते। याचं सरळ कारण आहे, पोलिसांना अगोदरच सांगण्यात आलं होतं कॉक्रोच पार्टीचे सदस्य शाळा पाहणी करण्यासाठी आले होते, तरी देखील पोलिसांचा बंदोबस्त नव्हता। यावरती आशुतोष राखा प्रचंड भडकले। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, राजस्थानचे शिक्षा मंत्री मदन दिलावर यांनी हे गुंड पाठवले होते। एवढंच काय, आशुतोष राखाने सांगितलं, 1 वर्षापूर्वी त्या शाळेची अवस्था जशी होती आजही तशीच आहे, त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही। आणि आज जेव्हा ही घटना उघड होणार होती तेव्हा भाजपच्या गुंडांनी येऊन कॉक्रोच पार्टीच्या सदस्यांना मारहाण केली, त्यांना तिथून पळून लावलं, एकही व्हिडिओ काढून दिला नाही। या घटनेनंतर आशुतोष राखाने भाजपला स्पष्ट आव्हान दिले, आम्ही तुमच्या गुंडगिरीला घाबरणार नाही।
देशामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा तुम्हाला सामना करावा लागेल आणि त्या दुरुस्त कराव्या लागतील. असे गुंड पाठवून आम्हाला घाबरवायचं काम करू नका, आम्ही घाबरणारे नाहीत. या घटनेबद्दल जेव्हा अभिजित दिपकेंना समजलं, दिपकेने देखील भाजपचा निषेध केला. भाजपची गुंडागर्दी दिवसांदिवस वाढत चाललेली आहे. अभिजित दिपके म्हणतात, भाजपला वाटतंय जर देशामधील मुलं शिकली तर आपल्याला मतदान कोण करणार? आपण जाती धर्माच्या नावावर, मंदिराच्या नावावर राजकारण कसं करणार? अभिजित दिपकेने सांगितलं, एवढ्या बेकार पद्धतीने मारलंय, एकाचा हात तुटलाय, भाजपच्या गुंडांनी गाड्यांच्या काचा फोडल्यात. तेव्हा आम्ही शांत बसलेलो असतो तेव्हा यांना काही प्रॉब्लेम नाही, पण आम्ही जर सरकारला जाब विचारला तर ही लोक त्यांचे गुंड पाठवतात आणि आम्हाला मारहाण करतात. पण तुम्ही कितीही गुंड पाठवा, आम्ही माघार घेणार नाही. सरकारी शाळा व्यवस्थित झाल्या पाहिजे, तिथं मुलांना पूर्ण सुविधा मिळायला हव्या, त्याशिवाय आमची माघार नाही. अभिजित दिपके म्हणाले, आशुतोष राखा आणि कॉक्रोच पार्टीच्या सदस्यांना ज्या भाजपच्या गुंडांनी मारले त्यांना त्वरित अटक करा, नाहीतर आंदोलन केलं जाईल. मग राजस्थानच्या शिक्षा मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. त्या अगोदर तुम्ही ज्या गुंडांनी मारहाण केलंय त्यांना अटक करा. अभिजित दिपकेने हे देखील सांगितलं, संपूर्ण देशामध्ये भाजपची गुंडागर्दी वाढत चाललेली आहे. कधी पोलिसाचा वापर करतात, कधी ईडीचा वापर करतात, कधी CBIचा वापर करतात आणि स्वतः मात्र तमाशा पाहत बसतात. जातीमध्ये भांडण लावून देतात, धर्मामध्ये भांडण लावून देतात. मी इकडे हे मंदिर बांधलं, आम्ही तिकडे ते मंदिर बांधलं, याचं राजकारण करत राहतात. पण भाजप कधी सांगत नाही आम्ही ही शाळा दुरुस्त केली, ती शाळा दुरुस्त केली. यांना फक्त जाती धर्माचं राजकारण करायचं, मुलांना शिक्षण करून द्यायचं नाही, जेणेकरून मुलं शिकली तर भविष्यामध्ये त्यांना मतदान करणारं कोणी राहणार नाही. म्हणून शाळेची अवस्था अशीच आहे आणि ती दुरुस्त करण्याचं नाव घेत नाहीयेत. आता या सर्व घडलेल्या घटनांवरती आपल्याला काय वाटते? आशुतोष राखा यांना भाजपच्या गुंडांनी मारलं की गावामधील काही स्थानिक लोक होते? आणि कॉक्रोच जनता पार्टीने स्कूल ठीक करो हे अभियान राबवलं आहे. त्यांचा या अभियानाचा देशातील विद्यार्थ्यांना खरंच फायदा होईल का? शाळा दुरुस्त केल्या जातील का? सरकार कॉक्रोच जनता पार्टीचा ऐकेल का? या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा. हेलो एवरीवन, अभी हमने थोड़ी देर पहले देखा कि कैसे आशु और उनकी टीम को बीजेपी के गुंडों ने मारा और पीटा. और ये गुंडागर्दी क्यों हुई? क्योंकि एक भैंस के तबेले में बच्चों को पढ़ाया जा रहा था, जिसका एक्सपोज आज आशु करने वाला था. तो मैं ये कहना चाहता हूँ कि अगर 48 आवर्स के अंदर उस स्कूल को ठीक कराने का काम शुरू नहीं किया जाता है, उन गुंडों को अरेस्ट नहीं किया जाता है, तो मैं खुद जयपुर आऊंगा और स्कूल के सामने बैठा रहूंगा जब तक स्कूल को ठीक कराने का काम शुरू नहीं किया जाता है. और आप सभी लोगों से भी मैं रिक्वेस्ट करता हूँ, अगर ये लोग हमारी बात नहीं मानते तो आप सभी लोग आइए जयपुर, और हम जयपुर में वैसे ही बैठेंगे जैसे हम जंतर मंतर पर बैठे हुए थे और पीछे नहीं हटेंगे. और इसके साथ जो सर्कुलर निकाला है जिसमें लिखा गया है कि कोई भी टूटी हुई स्कूल्स का फोटो ना निकाले, वीडियो ना निकाले, उस सर्कुलर को वापस लिया जाए. और बीजेपी वालों से मैं खास करके कहना चाहता हूँ, हम पर चाहे जितने अटैक कर लो, चाहे जितने हमले कर लो, लेकिन हम पीछे नहीं हटेंगे. वी आर नॉट गोइंग टू बैक ऑफ. स्कूल तो हम ठीक करा कर ही रहेंगे.